बातमी पावसाच्या संदर्भातील आहे। मुंबईमध्ये पावसाने उसंत घेतलेली आहे, मात्र रेल्वे वाहतुकीला अजूनही फटका बसलेला आहे। पश्चिम रेल्वेची वाहतूक 30 मिनिटे उशिराने सध्या सुरू आहे। नाला सोपारा वसई दरम्यान रुळांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचून आहे, त्यामुळे वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे। रेल्वे ट्रॅकवरती जे पाणी साचलेलं आहे त्या पाण्याचा निचरा होण्यासाठी बरेच तास लागतात, कालावधी लागतोय। या सगळ्या संदर्भात माहिती जाणून घ्या। देवेंद्र कोल्हटकर आपल्या सोबत आहे। देवेंद्र, पश्चिम रेल्वेची वाहतूक 30 मिनिटे उशिराने सुरू आहे, पूर्ववत नेमकी कधी होईल? प्रशासनाने काय माहिती दिली? ऋतुजा, आपण बघतो की आज सकाळपासून मुंबईत शहर असेल किंवा उपनगरात पावसाने उसंत घेतलेली आहे। मात्र काल जो मुसळधार पाऊस झाला होता यामुळे पश्चिम रेल्वेचे जे रेल्वे ट्रॅक आहेत, खास करून नालासोपारा वसई या भागामध्ये रेल्वे रुळावर अद्यापही पाणी असल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक जी आहे ती विस्कळीत झालेली आपल्याला पाहायला मिळते। पश्चिम रेल्वेची वाहतूक जी आहे ती जवळपास अर्धा तासाने उशिरा चालू आहे। तर दुसरीकडे आपण बघितलं तर मध्य रेल्वे असेल किंवा हार्बर रेल्वे आहे ही वेळेत सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक जी आहे ती कोलमडली आहे। तर दुसरीकडे मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेची वाहतूक जी आहे ती सकाळपासून सुरळीत सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। रस्ते वाहतूक देखील मुंबईतील नेहमीच्या प्रमाणे सुरू आहे। मात्र काल जो पाऊस झाला त्यामुळे पश्चिम रेल्वे वरती त्याचा परिणाम झालेला अद्याप पाहायला मिळतोय। रेल्वे रुळावरती जे आहे ते पाणी आहे नालासोपारा वसई या सगळ्या भागामध्ये, त्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक जी आहे ती काहीशी विलंबाने सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। तर दुसरीकडे सकाळपासून मुंबईत पाऊस नाहीये, यामुळे आपण बघतोय की मध्य रेल्वे असेल किंवा हार्बर रेल्वे असेल याची वाहतूक मात्र सुरळीत सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। ऋतुजा, निश्चित। देवेंद्र, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। रेल्वे ट्रॅकवरती अजूनही पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे। नालासोपारा वसई दरम्यान रेल्वे ट्रॅकवरती अजूनही मोठ्या प्रमाणात पाणी आहे आणि या सगळ्याचा फटका रेल्वे वाहतुकीवरती झाला।